शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार रुपाली स्वप्नील ननावरे, रंजना पोपटराव बानसी, दीपाली गणेश गीते, अरुण बाबुराव पवार या उमेदवारांसह भारतीय जनता पक्षाला प्रभागातील मतदार राजांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आहे. नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक होत असून प्रभाग क्रमांक 1 येथे भारतीय जनता पक्षाच्या 4ही उमेदवारांचा प्रचाराचा वेग वाढला आहे. प्रभाग 1 आणि परिसरातील आकाश पेट्रोल पंप, सावरकर गार्डन, गीता पवनगर, स्नेहानगर, वृंदावन नगर, हरिहर नगर, फिटनेस सोसायटी, गुलमोहर नगर इत्यादी भागात प्रभागातील नागरिकांचा भारतीय जनता पक्षाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांच्या आरोग्यांवर अधिक भर देण्यात आलेला असून आरोग्य चांगले असेल तर प्रभागाचा विकास. प्रभाग 1 मधील व्यापारी वर्ग देखील हा भयमुक्त असून व्यापारी वर्ग हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे आणि याच विश्वासावर विजय देखील निश्चित आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी दिला आहे. माननीय पंतप्रधान योजनेमधले जे आरोग्यासाठी असतात, जे निधी मिळते त्याच्यासाठी महत्वाचं प्रभागासाठी मुख्यमंत्री सहायता निधी त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणं. कारण आता जनतेला आरोग्याच्या काही अशा गोष्टी आहेत का 1.5 लाख 2-2.5 लाख होतात, पण आता त्यानंतर जास्तीत जास्त त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही निश्चितपणे प्रभागात प्रयत्न करणार आहोत का प्रभागाला जास्तीत जास्त त्याचा कसा फायदा होईल. या ठिकाणी आमच्या याच्यामध्ये स्वप्नील ननावरे, त्यांच्या मिसेस रुपाली ननावरे यांनी पण उमेदवारी घेतली. स्वप्नील हा केंद्राच्या राज्याच्या आरोग्याच्या कमिटीवर आहे, त्याचा पण आम्हाला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. नक्कीच आज प्रभागातला 3रा दिवस आहे. नागरिकांचा खूप छान प्रतिसाद येत आहे आणि विकासाची कामं त्या प्रभागामध्ये झाले आहे. आज व्यापारी संघटना सुद्धा आज आमच्या सोबत आहे. त्यांच्यासाठी आम्हाला एक असं काम करायचं आहे की त्यांची सुरक्षा आम्हाला हे करायची आहे. व्यापारी वर्गाला आज असं झालं आहे की कोणी येतं, कोणी काही आरोप करून जातं की यांनी आमच्यासाठी हे घेतलं ते घेतलं, तर तो प्रकार आम्हाला व्यापाऱ्यांसाठी नक्की बंद करायचा आहे. आणि माझे पती जे मंत्री गिरीश महाजनचे PA आहे, त्यांनी आरोग्य सेवा आणि शासनाच्या कमिटीवरती ते नाशिकचं काम बघतात. तर आपल्या प्रभागामध्ये शासकीय योजना आपण किती आणू शकतो, आरोग्य सेवा कशी आपण प्रभागात देऊ शकतो, जे गोरगरीब लोक आहेत त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी आपण कसा देऊ शकतो, नक्की मी याच्यावरती खूप प्रमाणामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे. प्रभागामध्ये गेल्या 25 वर्षापासून सातत्याने मूलभूत गरजा आम्ही पूर्ण करत आलेलो आहेत. नागरिकांच्या तशा मूलभूत काही समस्या नाही, परंतु आता यापुढे रस्ते, लाईट, पाणी यामध्ये सुधारणा होऊन ज्या आरोग्यविषयी ज्या काही सुविधा आहेत त्या शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या सवलती आहेत त्याचा नागरिकांना फायदा करून द्यायचा. आमचे मंत्री गिरीशजी महाजन यांच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार या प्रभागात जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवल्या जातील याचा आम्ही विचार करू आणि गोरगरिबांना आणि सर्वसामान्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देऊ. माझ्या प्रभागातील सर्वच नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. पण यापुढेही जाऊन मी स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेचं एक नवं पाऊल उचलत आहे. आपले पंतप्रधान आहेत, त्यानंतर आपले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी आपल्यासाठी या नाशिक शहरासाठी असेल, पूर्ण देशासाठी असेल, जो विकास केला आहे त्या विकासाच्या माध्यमातून ज्या आरोग्य सेवा आहेत त्या आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी कशा पोहोचवता येतील याचा मानस माझा खऱ्या अर्थाने या निवडणुकीत असणार आहे. म्हणजे कोणालाही आरोग्याची समस्या या जिल्ह्यामध्ये, या प्रभागामध्ये अजिबात होता कामा नये. प्रत्येकाला जे आरोग्याची सेवा आहे ती सेवा कशी पुरवली जाईल, त्याच्यामध्ये लोकांना फ्री ऑपरेशन असेल, त्याच्यामध्ये फ्री त्यांना कसं आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून असेल, अशा बऱ्याचशा योजना, शासकीय योजना ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे सर्व साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की ह्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्व आपल्याला आरोग्याच्या सुविधा असो, शासकीय योजनेच्या असो, लाडकी बहिणीचे काही विषय असेल, रोजगारांचे काही विषय असेल, असे बरेचसे विषय या प्रभागामध्ये जे काही पेंडिंग असेल. कारण मागच्या काळामध्ये अरुण पवार काका, जसे रंजनताई बानसे हे एक्सपिरियन्स आहे, जसे दीपालीताई गीते झाले, रुपालीताई ननावरे झाले, हे दोघे नवे उमेदवार आहेत. पण ह्या दोघांचा एक्सपिरियन्स नाही आणि गिरीश भाऊच्या माध्यमातून राहुल भाऊ टिकले हे आमचे मार्गदर्शक आहे, यांच्या प्रेरणेने हा सर्व पॅनल पूर्ण जोमाने
आणि लोकांच्या आशीर्वादाने हा नक्कीच तुमच्यासाठी या प्रभागाने नक्कीच मोठं काम उभं करेल. प्रभाग क्रमांक 1 आणि ही जी निवडणूक आहे त्याच्यासाठी आतापर्यंत मागच्या 10 वर्षात जो बदल झाला आमच्या प्रभागात, जे रस्ते म्हणा किंवा जी डेव्हलपमेंट आम्ही पाहतोय किंवा ज्या प्रकारचे वेगवेगळे शोरूम्स येतात आहे किंवा मोठ्या मोठ्या सुविधा येतात आहे, ह्या सगळ्यांसाठी जे आतापर्यंत काम केलेलं आहे पवार साहेबांनी, मानसी मॅडमनी, तर ते तर चांगलं आहेच. प्लस आता ज्या गीतेताई आहेत आणि नन्नावरे ताई आहेत तर त्या नवीन जोशाने काम करतील, असं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे प्रभाग क्रमांक 1चं. जेवढं आश्वासन दिलं तेवढं ते काम त्यांनी पूर्णत्वाला नेलेलं आहे आणि आजही त्यांनी तेच पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे. आणि हे 4 व्यक्ती म्हणजे आपले ब्रह्मा विष्णू महेश ज्या पद्धतीने असतात त्याच पद्धतीने हे आहेत. आणि आम्ही या ब्रह्मा विष्णू महेशाच्या या धर्तीवर जसं आपण जन्म घेतल्यावर आपण इथे तो आपला पालन करता पोषण करता असतो, तसा भाजप हा जर भाजप नसेल तर खरंच सगळे अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित राहतील, आरोग्य चांगलं राहणार नाही. आपल्याला कोरोनामध्ये भाजपाने एवढी मदत केलेली आहे ते आपण विसरता कामा नये. आणि आपल्या जे काही मुलांच्या एज्युकेशनसाठी प्रयत्न करतात मोदी सर, फडणवीस सर, हे भाजपचे एवढे मोठे नेते आणि त्यांच्या याच्याखाली अनुषणाखाली आपण त्यांच्यासोबत आहे, हे माझं खूप भाग्य आहे. यांच्या आधीपासून काम खूप सुंदर आहे, त्याबद्दल काही वादच नाही. आणि याच्या पुढे सुद्धा 4ही उमेदवार बरोबरीने सर्व कामं व्यवस्थित करतील ही आम्हाला सर्व जनतेला आश्वासन आहे, विश्वास आहे. या प्रसंगी प्रभाग 1 मधून रुपाली स्वप्नील ननावरे, रंजना पोपटराव भानसी, दीपाली गणेश गीते, अरुण बाबुराव पवार या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह मेघराज धात्रक, शशिकांत राजपूत, रवींद्र बदाने, दिलीप चापटे, सचिन वाकुडे यांच्यासह प्रभागातील महिला आणि व्यापारी वर्ग प्रचार रॅलीत मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.